आज आपण शिकणार आहोत हे EVLI किचन कसं बनवायचं. EVLI किचन बनवण्यासाठी मी इथे हे 4 कलर यूज करते. हे 4ही कलर गंगा ॲक्रेलिक 4 प्लाय यान आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी मी यूज करते 3.5 mm ची नीडल, एक स्टिच मार्कर, एक प्लास्टिकची नीडल, एक की रिंग, कटर आणि हा जो आहे तो जम्प रिंग पॅक करायला. ठीक आहे, आपण सुरुवात ब्लॅक कलरने करणार आहोत. तर ब्लॅक कलरचा एक मॅजिक सर्कल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये करायचे आपल्याला 6 सिंगल क्रोशिया. ठीक आहे, तर मी इथे हा मॅजिक सर्कल केला आहे, एक स्लिप नॉट केली आहे. ठीक आहे, आणि आता करायचे टोटल 6 सिंगल क्रोशिया. 1 2 3 4 5 आणि हा 6 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आपल्याला मॅजिक सर्कल पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता जो आपला फर्स्ट सिंगल क्रोशिया होता तो हा आहे. ह्या फर्स्ट सिंगल क्रोशियामध्ये आपल्याला स्लिप स्टिच न करता सेकंड राऊंडसाठीचा फर्स्ट सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि हा जो आपला स्टिच मार्कर आहे तो यूज करायचा आहे. ठीक आहे, आता आपण केलं होता 6 सिंगल क्रोशिया, तर आपण सेकंड राऊंडसाठी करणार आहोत टोटल 12 सिंगल क्रोशिया. म्हणजे प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशिया करून सेकंड राऊंडमध्ये 12 सिंगल क्रोशिया करायचे. ठीक आहे, 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा लास्ट 12 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आपल्याला धागा चेंज करायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये हा स्काय ब्लू कलर ॲड करायचा आहे. तर ॲड करण्यासाठी आपण काय करणार आहोत, जी आपली सेकंड राऊंडची फर्स्ट स्टिच होती, फर्स्ट सिंगल क्रोशिया होता, तिथे हा निडल घालून आपला जो ब्लू कलर आहे त्याला इथेच ॲड करणार आहे. ठीक आहे, तर ॲड करून झालं की एक स्लिप स्टिच सारखी स्टिच करायची आहे आणि मग पुन्हा इथे एक सिंगल क्रोशिया करायचा आहे सेम स्टिचमध्ये जिथून आपण हा धागा वरती काढला आहे. ठीक आहे, आणि आपला जो ब्लॅक कलरचा धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, आता ब्लॅक कलर आणि ब्लू कलरचे दोन्ही धागे सोबत घेऊन आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे. तर हा आपला फर्स्ट सिंगल क्रोशिया झाला थर्ड राऊंडसाठीचा. तिथे आपल्याला करायचे स्टिच मार्कर यूज करायचा आहे. आणि आता इथे आपण एक सिंगल क्रोशिया केला आहे. पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. पुन्हा एक सिंगल क्रोशिया आणि पुन्हा 2 सिंगल क्रोशिया, असं करून आपल्याला टोटल 18 सिंगल क्रोशिया या राऊंडमध्ये करून घ्यायचे आहेत. एक सिंगल क्रोशिया केल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये टोटल 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. 1 1 2. ठीक आहे, 1 आणि पुढे पुन्हा 2, 1 आणि 2, पुन्हा 1 आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2, 1 आणि 2. अशा प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला
अशा प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. स्टिच मार्कर लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. 1 1 2. ठीक आहे. आता हे लास्टचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 हे लास्टचे 2 स्टिच राहिलेत आपले. त्याच्यामध्ये करायचा आहे 1, हा 16वा आणि पुढे 2 17 18. 18 झाल्यानंतर जिथे आपण स्टिच मार्कर लावला होता तो काढायचा आहे आणि या पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. ठीक आहे. प्रत्येक कलरचे 2-2 राऊंड करायचे आहेत आपल्याला. तर हा एक राऊंड झाला आहे. आता पुढच्या राऊंडमध्ये काय करायचं आपल्याला, आपण आत्ता केला होता एक सिंगल क्रोशिया आणि 2 सिंगल क्रोशिया. तर आत्ता आपल्याला करायचं आहे 1 सिंगल क्रोशिया प्लस 1 सिंगल क्रोशिया आणि पुढे 2 सिंगल क्रोशिया. ठीक आहे. 1 1 आणि 2 1 1 आणि 2. आता हे टोटल 4 सिंगल क्रोशिया झालेत, राईट. पुढच्या ह्याच्यात 1, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा 1 आणि नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा 2 सिंगल क्रोशिया. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. 1 1 2 1 1 आणि हे 2 पुन्हा 1 1 आणि हे 2. ठीक आहे. आता पुन्हा लास्टचे 3 स्टिचेस राहिलेत. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे 1 1 आणि लास्टचा एक राहिला त्याच्यात करायचे आहेत 2. ठीक आहे. तर हा आपला स्काय ब्लू कलरचा राऊंड कंप्लीट आहे. आता आपल्याला करायचं आहे व्हाईट कलर ॲड. जसा आपण ब्लू कलर ॲड केला होता तसाच आपण व्हाईट कलर ॲड करणार आहे. त्याच्यासाठी आपण स्टिच मार्कर रिमूव्ह करायचा आहे आणि इथे व्हाईट कलर ॲड करण्यासाठी नीडल घालायची आहे फर्स्ट स्टिचमध्ये आणि हा व्हाईट कलर वरती खेचून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि इकडे सेम जी स्टिच आहे त्याच्यामध्येच एक सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे. तर एक सिंगल क्रोशिया करून झाला की इथे आपण स्टिच मार्कर लावून घेऊ आणि जो स्काय ब्लू कलर आहे तो कट करून घेऊ. ठीक आहे. आता आपलं ह्या 2 कलरचं काम झालं आहे. आता आपल्याला जे काम करायचे ते व्हाईट कलरने पुढचे 2 राऊंड करून घ्यायचे. ठीक आहे. आता या राऊंडमध्ये आपण काय करणार आहोत, प्रत्येकी जसा आपण हा राऊंड केला ब्लू कलरचा सेकंड राऊंड तसा सेम करणार आहोत 1 1 आणि 2. त्याच्यासाठी पण आपल्याला जो हे 2 कलर आहेत स्काय ब्लू आणि व्हाईट हे दोन्ही सोबत घेऊनच काम करून घ्यायचे. ठीक आहे. तर आता झाला आहे आपला 1 1 आणि आता करणार आपण 2 1 2 1 1 आणि पुन्हा 2. ठीक आहे. हे अशा प्रकारे हा व्हाईटवाला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपल्याला जो डार्कर ब्लू कलर आहे नेव्ही ब्लू कलर तो ॲड करायचा आहे. त्याच्या आधी मी हा जो व्हाईट कलर आहे तो धागा कट करून घेते. ठीक आहे. आता आपण इथे जो ब्लू कलर आहे नेव्ही ब्लू तो ॲड करून घेऊयात. तो ॲड करण्यासाठी आपली जी फर्स्ट स्टिच होती ती मी रिमूव्ह केली आहे. स्टिच मार्कर काढून घेतला आहे आणि आता इथे आपण हा कलर अशा प्रकारे ॲड करणार आहोत फर्स्ट स्टिचमध्ये.
ठीक आहे. स्लिप स्टिच करायची आहे आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला फर्स्ट सिंगल क्रोशिया करायचं आहे असं. आणि ते पुन्हा आपल्याला आपला जो स्टिच मार्कर होता तो लावून घ्यायचा आहे. स्टिच मार्कर लावल्यानंतर आता ह्या ब्लू कलरने आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा पूर्ण जो राऊंड आहे तो आपण कवर अप करणार आहोत. प्रत्येक स्टिचमध्ये एक स्टिच मार्कर सोबतच जो आपला ब्लू कलर आणि व्हाईट कलरचा धागा आहे तो सोबत घेऊन काम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक स्टिचमध्ये सिंगल क्रोशिया, कुठेच इन्क्रीज डिक्रीज करायची गरज नाही आहे. मी राऊंड कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. आपला जो हा ब्लू कलरचा राऊंड आहे तो कवर झाला आहे. लास्ट स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशिया न करता एक स्लिप स्टिच करणार आहोत, एक चेन करणार आहोत आणि धागा बऱ्यापैकी सोडून द्यायचा आहे, कारण आपल्याला पुन्हा जो दोन्ही राऊंड आहेत ते जॉईंट करायला धागा लागणार आहे. तर मग एक अंदाजे एवढा धागा मी सोडते. ठीक आहे. आणि हा धागा वरती खेचून आपला हा राऊंड कंप्लीट करते. सेम हीच प्रोसेस यूज करून आपल्याला अजून एक राऊंड तयार करायचा आहे. मी अजून एक राऊंड तयार करते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. आपले दोन्ही राऊंड आता कंप्लीट झालेत. एकालाच आपण हा धागा ठेवला आहे, दुसऱ्याला मी धागा नाही ठेवला आहे. मी पाठी अशी नॉट बांधून घेतले. प्रत्येक धागा हाईड करायची गरज नाही आहे, कारण तो हाईड असाही होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण याला जॉईन करण्यासाठी काय करणार आहोत, पहिल्यांदा जो आपण हा धागा शिल्लक ठेवला होता त्याच्यामध्ये ही जी प्लास्टिकची सुई आहे ती घालून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि आता जॉईन करण्यासाठी ना आपला हा जो फर्स्ट चेनचा हा फर्स्ट पार्ट आहे. ठीक आहे. याला बॅक लूप बोलतात. ठीक आहे. हा फ्रंट लूप आहे आणि हा बॅक लूप आहे. तर आपल्याला पूर्ण काम बॅक लूपमध्ये करायचं आहे. आपला फर्स्ट सर्कलचा बॅक लूप आणि जो खालचा सर्कल आहे त्याचा फ्रंट लूप घ्यायचा आहे. ठीक आहे. ह्या अशा प्रकारे आणि हे असे टाके घालत जायचे आहेत. पुन्हा आपल्याला ह्याचा फ्रंट लूप आणि ह्याचा बॅक लूप आणि फ्रंट लूप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, बोलताना जरी मिस्टेक होते. ठीक आहे. ह्याचा बॅक आणि ह्याचा फ्रंट लूप ह्या अशा प्रकारे हा पूर्ण सर्कल आपण कवर करणार आहोत. आता कवर करण्याआधी जेव्हा आपला हाफ सर्कल पूर्ण होईल तेव्हा आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला आधी हाफ सर्कल अशा प्रकारे कवर करते आणि मग दाखवते. आता इथे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं अर्धा भाग आपल्याला कवर करायचा आहे, तर मी अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त भाग टाके मारून घेतला आहे, शिवून घेतला आहे किंवा कवर करून घेतला आहे. तुम्ही तुमच्या भाषेत काही बोलू शकता. ठीक आहे. ह्या अशा प्रकारे आपला पॅक झाला आहे, इव्हिल आहे. आता हा जो कॉटन आहे तो याच्यामध्ये पुरेसा, अगदी जास्तही नाही आणि कमी पण नाही, पुरेसा जेवढा याला लागेल इतकाच याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा जो मी घेतला आहे कॉटन, मला वाटतं हा अगदी पुरेसा कॉटन आहे. ठीक आहे. आता जो आपला राहिलेला पार्ट आहे हा तो सेम आपण शिवून घेणार आहे, ह्याचा बॅक लूप आणि हा फ्रंट लूप. ठीक आहे. ह्या अशा प्रकारे कवर करते आणि मग तुम्हाला दाखवते फायनल आपण की रिंग कशी ॲड करायची आहे. आता हा पूर्ण जो सर्कल आहे तो मी पॅक करून घेतला आहे. अजिबात कुठेच काही शिल्लक नाही आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा धागा आहे तो हाईड करायचा आहे. तर हाईड करण्यासाठी मी इथे कुठेही अंदाजे ना आपल्याला
निडल घालून दुसऱ्या साईडून काढून घ्या हे अशा प्रकारे. आणि आपला जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि थोडंसं याला ॲडजस्ट केलं की हा पूर्ण हाईड होऊन जातो. ठीक आहे. आता ह्याला आपण कीरिंग अटॅच करूयात. आता इथे मी ना ही कीरिंग अटॅच करून घेते. ठीक आहे. इथे ॲड करते ही जी कीरिंगची रिंग आहे त्याच्यामध्ये घालून घेते आणि सिम्पली ह्याच्याने पॅक करून घेते. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सी आपला जो इव्हिलायचा किचन आहे तो रेडी आहे.